नमस्कार, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि बिग बॉसच्या आजच्या जो भाग आहे त्या भागामध्ये काय घडलं ते आपण जाणून घेणार आहोत. तर काल जाता जाता आपण पाहिलं होतं की ए टीम आणि 2 टीम अशा ज्या आहेत त्या कल्ला टी व्हीमध्ये पडलेल्या होत्या. आणि या कल्ला टी व्हीचे जे चॅनल हेड आहेत ते होते घनश्याम. तर ए टीममधून काल अभिजितने गाणं म्हटलं, त्यानंतर आर्याने रॅप सॉन्ग सादर केलं, त्यात अभिजित विनर ठरला. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये ए टीममधून निकी आणि अरबाज यांनी डान्स केला. त्यानंतर बी टीममधून वैभव आणि इरिना यांनी डान्स केला. यामध्ये इरिना आणि वैभव हे विजयी झाले. त्यानंतर तिसरी फेरी जी आहे ती त्यांना पहिल्यांदा योगिता आणि निखिलने डान्स केला आणि त्यानंतर वर्षा आणि जान्हवी यांनी नागिन डान्स केला. इथपर्यंत कालचा भाग संपला आणि जो डान्स आहे तो डान्स परफॉर्मन्स आजच्या भागात झाला. आणि त्यामध्ये घनश्याम याने निखिल आणि योगिता यांचा डान्स चांगला होऊन देखील वर्षा आणि जान्हवी यांना जो आहे तो जिंकवलं आणि त्याला विनर म्हणून घोषित केलं. त्यानंतर पुढच्या फेरीमध्ये ए टीममधून सूरजनी ज्या आहेत त्या घराच्या हेडलाईन वाचल्या. त्यानंतर बी टीममधून अंकिताईने हेडलाईन वाचल्या. यामध्ये जो आहे ते घनश्यामने सूरज याला विनर केलं. त्याचं असं म्हणणं होतं की त्याने न बघता हेडलाईन केल्या वगैरे आणि त्याच्यामुळे त्याला त्यांनी विनर केलं. त्याच्या पुढच्या भागात ए टीममधून पॅडी. तर पॅडीकडं काम होतं की स्टँडअप कॉमेडी. त्याच्यामध्ये त्यांनी मिमिक्री केली. त्याच्यामध्ये त्यांनी निकी असेल, डी पी असेल, म्हणजे धनंजय पवार असेल, त्यानंतर निखिल असेल, सूरज, अभिजित, अरबाज आणि नंतर सर्वात शेवटी घनश्याम या सगळ्यांची त्यांनी मिमिक्री करून दाखवली, ॲक्टिंग करून दाखवली. त्यानंतर बी टीममधून जे आहे ते डी पी आले किंवा धनंजय पवार आले. त्यांनी पण थोडीफार कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला, मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांनी वर्षा असेल, आर्या असेल, जान्हवी असेल, वैभव असेल, पॅडी असेल या सगळ्या लोकांची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला. पण तिथं तुम्हाला असेल किंवा मला असेल सर्वांना हे दिसत होतं की पॅडी दादा हे जे आहे ते धनंजय पवारपेक्षा एक मोठे सिनियर आर्टिस्ट आहेत किंवा कलाकार आहेत. त्यांची स्टँडअप कॉमेडी ही नक्कीच डी पीपेक्षा उजवी ठरणार आहेत. आणि हे सगळं बाकीच्या लोकांनी पण एन्जॉय केलं परफॉर्मन्स. तरी देखील घनश्याम यांनी काय केलं की त्यांना त्यांच्या टीमच्या मेंबरलाच जिंकवायचं होतं. त्यामुळे त्यांनी पॅडी याला विनर न करता त्यांनी विनर केलं डी पीला. म्हणजे त्यांनी विनर केलं दुसऱ्या टीमच्या म्हणजे ए टीमच्या सदस्याला. आणि अशा पद्धतीने मग सर्व ए टीम काय झाली तर विनर झाली. विनर झाली याचा अर्थ काय तर या लोकांना बेड वापरायला मिळणार, साखर, दूध या गोष्टी मिळणार. त्यानंतर बिग बॉस म्हणतात की आता मग संचालकचं काय. तुम्ही सगळ्यांमध्ये निर्णय घ्यायचा आहे की संचालकाला या गोष्टी वापरता याव्यात की नाहीत. मग तेव्हा एक पहिल्यांदा बरेच जण नाही म्हणतात. त्यापैकी मग 15 जणांचं वोटिंग पडतं की त्यांनी बऱ्यापैकी जणांचं 80% लोकांचं वोटिंग पडतं की त्याला मिळाव्या. मग असं ठरतं की त्याला ते जे आहे ते मिळतं, सगळं साहित्य वापरायला मिळणार. हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी अरबाज आणि घनश्याम बोलत असतात. तेव्हा अरबाज त्याला म्हणतो तू एकदम भारी काम केलं आहे. आता आपल्या जे टीमचे मेंबर आहेत या टीमच्या सगळ्या मेंबरला आता बेडचा वापर करता येणार आहेत. त्यामुळे तो एकदम चांगल्या प्रकारचा जो आहे ते डिसिजन घेतलेला आहे. पण आणि थोड्या वेळाने मग तिथं वैभव पण येतो आणि अरबाज आणि वैभव म्हणतो की परंतु तू काय वर्षाताई आणि जान्हवी यांचा तू परफॉर्मन्स जो आहे तो खरं तर चांगला नव्हता झाला. खरं तर एकदम साधा परफॉर्मन्स होता. त्याच्यापेक्षा देखील निखिल आणि योगिता यांचा परफॉर्मन्स हा चांगला झाला होता. तू खरं तर त्यांना बक्षीस द्यायला पाहिजे होतं. पण तू आपली टीम जिंकावी म्हणून तू आम्हाला किंवा या टीमला बक्षीस दिलं. तेव्हा तो म्हणतो हो हो मी असंच होतं मला ते आवडलं होतं त्यांचा परफॉर्मन्स, पण मी आपल्याला हे दिलं, बक्षीस दिलेलं आहे. त्यानंतर इकडं जे आहेत ते डी पी असेल किंवा अरबाज असेल यांची पण बऱ्याचशी चर्चा होताना त्याच्यामध्ये दाखवली आहे. आणि इकडं जी इकडं खोलीमध्ये जेव्हा निकी, अरबाज, वैभव आणि जान्हवी असतात तेव्हा निकी म्हणते की इथं प्रत्येकजण जो आहे किंवा प्रत्येकजण माझ्या विरुद्ध खेळतोय किंवा प्रत्येकजण आपापली बाजू जो आहे ती सेव्ह करताना पाहायला मिळतोय. तर जेव्हा तो टास्क होता सगळा पदार्थांच्या नॉमिनेशनचा किंवा कोणत्या वस्तू ठेवायच्या त्यावरती नॉमिनेट करायचं आहे तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला नॉमिनेट का केलं. तेव्हा अरबाज म्हणतो की तू ज्या वस्तूजवळ उभी होती ती वस्तू होती लसूण. आणि लसूणशिवाय दुसरी कोणतीही म्हणजे लसणाशिवाय काही बाकीच्या गोष्टी होत नाही जेवणातल्या. त्यामुळे लसूण हा आमच्यासाठी इम्पॉर्टंट होता. तेव्हा
मात्र जे आहे ते तेव्हा मात्र सगळ्या म्हणजे निकीला खूप फील होतं. ती म्हणते की तुम्ही अभिजितला का नॉमिनेट केलं नाही, मलाच का नॉमिनेट केलं. तेव्हा अरबाज म्हणतो की आम्हाला लसूण महत्त्वाचा होता किंवा लसूण हा इम्पॉर्टंट आहे. तेव्हा हे निकीला खूप लागतं मनाला. तेव्हा ती म्हणते की तुला माझ्यापेक्षा लसूण हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर ती तिथून निघून जाते रागाने आणि बाहेर जाऊन ती खूप रडू लागते. आणि तेव्हा तिथं वैभव देखील तिला समजवायला येतो. तेव्हा ती पण रडत रडत हेच म्हणते निकी की बघ याला लसूणपेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा लसूण प्रिय आहे, म्हणजे लसणाची आणि माझी तो तुलना करतोय. मग आता काय करायचं ते करायचं लसूण सोबतच, असं ती म्हणून निकी जी आहे ती खूप रडत असते. दुपारी आपण पाहतो की सूरज जो आहे तो जो एरिया आहे गार्डन एरिया तिथं झाडू मारत असतो आणि इकडे बाजूला जे आहे अंकिता असेल, पॅडीदादा असेल, हे सगळे बसलेले असतात. तेव्हा अंकिता म्हणते की सूरज जे आहे ते नित्यनेमाने जे झाडण्याचं काम करतो. खरं तर त्याला गेम कळालं नसेल, पण त्याला माणसं नक्कीच कळाली आहे, अशी एक भावनिक जी आहे एक टिप्पणी अंकिता या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दुपारी सर्वजण बसलेले असतात आर्याच्या ग्रुपमधले म्हणा किंवा आर्याच्या जे सोबती असतात, पॅडी असेल, डीपी असेल, अंकिता असेल. तेव्हा आर्या त्याला सांगते की जे काही पैसे सापडले होते ते अशा प्रकारे मला ते 10,000 जे चुरले गेले असं वाटलं होतं, पण ते पैसे माझे सापडलेत. तर अशा प्रकारे ते तिथं तिला ते सांगतात. तर वैभव जो आहे तो वैभव असेल किचनमध्ये वैभव, पॅडी, त्यानंतर घनश्याम, अरबाज हे सगळे तिथं असतात. तेव्हा वैभव जो आहे तो पॅडीला म्हणतो की आम्ही घनश्यामला सांगितलं होतं की तुझा जो डिसिजन आहे तो चुकलेला आहे. पॅडी दादाचं जे काही मिमिक्री होती ती डीपी दादापेक्षा भारी होती. पण जो झालेला असतो त्याचं म्हणणं असतं की तेव्हा तिथं जो आहे तो आपण पाहतो की पॅडी दादा खूप भावनिक झालेला असतो. त्याच्या डोळ्यातून थोडेफार अश्रुवेदना दिसलेले आहेत आपल्याला. कारण का पॅडीचं म्हणणं असतं की आज डीपी आणि माझ्यामध्ये डीपी जिंकले याचं मला दुःख नाही आहे, पण बाहेर जी काय माझी इमेज आहे एक कॉमेडियन म्हणून किंवा एक ॲक्टर म्हणून, तर त्या इमेजला कुठेतरी धक्का लागेल किंवा लोक माझ्याबद्दल बोलतील की यालाच खुश करू शकलं नाही किंवा येतच याचा परफॉर्मन्स असा झाला आहे, तर ते मला खूप त्याचं दुःख होतं आहे. त्यामुळं ते मला खूप मनाला लागलं आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे जेव्हा असं कधी घनश्यामवर सगळ्या बाजूनी प्रेशर येतं तेव्हा तो काय करतो, तर हां माझं चुकलं, मला माफ करा, असं तो नेहमीच करत असतो. तर यावेळेस पण त्याने काय केलं, माझं चुकलं, असं मी नव्हतं करायला पाहिजे असं म्हणून तो पुन्हा एकदा पॅडीच्या पाया वगैरे पडायचं नाटक करतो. खरं तर हे नाटकच म्हणायला लागेल, कारण का जेव्हा जेव्हा त्याच्यावर आलेलं आहे जेव्हा जेव्हा त्याच्यावर पोळी शेकायला लागली, कोणी त्याच्या विरोधात एकत्र येऊन बोलायला लागलं का तो माघार घेतो आणि लगेच आपला शब्द फिरवतो. तर अशा पद्धतीने त्याने यावेळेस देखील शब्द फिरवला आहे. आणि इकडं दुपारी वैभवजवळ इरिना म्हणत असते की मला बिग बॉडी जर पेन आणि पेन्सिल दिली तर मला मराठी शिकता येईल, कारण मला लवकरात लवकर इथे मराठी शिकायची आहे. मग बिग बॉसला ते विनवणी करतात वैभव वगैरे. मग बिग बॉस पेन पेन्सिल देत नाही पण खडू देतो आणि सांगतात की हा खडू जो आहे तो घेऊन किचनमध्ये जो एक ब्लॅक बोर्ड आहे तिथं तू मराठी शिकू शकते, परंतु ही जी मराठी आहे ती तुला फक्त जो आहे तो वैभव शिकवेल. असं एक बिग बॉस एक ट्विस्ट त्याच्यामध्ये आपल्याला टाकताना दिसतो. इकडं बाहेर सूरज, निकी असेल, अंकिता असेल किंवा जान्हवी असेल बसलेले असतात. तेव्हा सूरज जो आहे तो खूप घराबाबत हळवा होतो. त्याच्या आईबद्दल असेल, बहिणीबद्दल असेल, वडिलांबद्दल असेल, खूप भावनिक झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर आपण पुढं पाहिलं की निकी जी आहे ती रात्री अरबाजसोबत बोलत असते आणि ती अभिबद्दल खरं तर बोलत असते. खरं तर हे एक लव ट्रँगल दाखवण्याचा प्रयत्न मला असं वाटतं केलेला आहे की अरबाजला असं वाटतं की निकीने अभि सगळं बोलू नये. त्यानंतर अभिला असं म्हणजे निकीला असं वाटतं की आपण अभिसोबत सुद्धा बोललं पाहिजे. तर त्यावरून खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या घडताना दिसतात. त्यानंतर निकी जी आहे ती जान्हवीला म्हणते झोपताना की अरबाजने आहे ते जे काय आहे ते स्वतः बोललं पाहिजे किंवा फिलिंग जे आहेत ते जाहीर केलं पाहिजे किंवा एक्सप्रेस केलं पाहिजे, तर तू असं काही करत नाही आणि माझं आणि आम्ही तसं काही नाही आहे सुद्धा. तर निकी कुठे बाहेर गेल्यानंतर जान्हवी अरबाजला देखील म्हणते की तू काही एक्सप्रेस करत नाही वगैरे अशा गोष्टी ती म्हणते. तेव्हा अरबाज म्हणतो इथं सर्व बाजूने कॅमेरे आहेत, इथे मला फ्रेंडशिपच्या पुढं काही जाता येणार नाही किंवा फ्रेंडशिप सोडून मी दुसरं कोणतंही नाव आमच्या नात्याला आत्ता या बिग बॉसमध्ये देऊ शकत नाही.
असं तो म्हणतो. त्यानंतर इकडं बाहेर जे आहे हॉलमध्ये इरिना आणि वैभव बसलेला असतं. तेव्हा इरिना त्याला म्हणते की तू मला का सपोर्ट करतोय, आपल्याला एवढी ओळख पण नाही आहे, तू मला एवढं ओळखत पण नाही. तेव्हा वैभव म्हणतो की मला असं आतून फिलिंग येते म्हणून मी तुला सपोर्ट करतोय आणि असाच मी कायम तुला सपोर्ट करत राहणार आहे. त्यानंतर इकडं सकाळी बेडरूममध्ये जे आहे जान्हवी असते, निकी असते, त्यानंतर घनश्याम असतो. तर घनश्याम जो आहे तो निकीचे अथरूणचे वगैरे घडी घालत असतो आणि हे अंकिता बघते. जेव्हा अंकिता बाहेर बसलेली असते तेव्हा तिथे घनश्याम येतो. तेव्हा अंकिता जी आहे ती घनश्यामला म्हणते की तू का तिचं साहित्य उचलतोय, का घडी घालतोय. तर म्हणतं काय त्या तेवढं असं असं उडवाउडीची उत्तरं घनश्याम द्यायला लागतो. तेव्हा तिथे बाकी पण अभिजित वगैरे पण असतात. तो म्हणतो काय नाही मी असंच केलं वगैरे केलं. मग तेव्हा अंकिता म्हणते मग आमच्या बाबतीत का असं करत नाही किंवा त्यांच्या बाबतीत का असं करतो, म्हणजे ती त्या टीममध्येच तू त्या टीमच्या मेंबरसोबतच एवढं का करतो, ज्यूस आणून दे, टिश्यू पेपर आणून दे किंवा ह्या सगळ्या गोष्टी, असं त्याला तो म्हणतात. त्यानंतर तो जो आहे घनश्याम तो जातो वॉशरूममध्ये. तर वॉशरूममध्ये डीपी असतात, पॅडी दादा असतात. तर तेव्हा तिथं पॅडी म्हणतात, तेव्हा पॅडीची चर्चा करत असतात की मला पुढारीचे मी व्हिडिओ पाहिले किंवा ह्या गोष्टी पाहिल्या तर मला असं वाटलं होतं की पुढारी म्हणजे कसं एकदम ठणकावून सगळ्यांना गोष्टी सांगणार, सगळ्यांना एकदम व्यवस्थित काम करून घेणार. पण इथं आल्यावर कळालं हा पुढारीपेक्षा जास्त करून कार्यकर्ताच आहे. तर असं त्याला पुन्हा एकदा घनश्यामला हे पॅडीदादा असं बोलतो. त्यानंतर परत जेव्हा घनश्याम बाहेर येतो तेव्हा निकी बसलेली असती. निकीजवळ जाऊन घनश्याम बसतो आणि निकीला हे सर्व ज्या गोष्टी घडल्यात त्या सांगतो. तो म्हणतात ते मला म्हणतात की हा पुढारी वाटला होता, आपण आता कार्यकर्ता निघाला, हे देतो आणून ते देतो आणून. तेव्हा निकी त्याला म्हणते की तू त्यांना सांग ना, तू का बोलत नाही त्यांना की मी जे काही करतोय, समजा मी ज्यूस आणून दिला तर तो ज्यूस मी पण पितो, टिश्यू पेपर मी 10 आणून दिले तर 2 मी पण टिश्यू पेपर वापरतो, त्या हा माझा स्वभाव आहे हे सांग त्यांना. हा मग मग घनश्याम पण काय करतो, हा हा बरोबर बरोबर, त्याला मी सांगणार आहे की हा माझा स्वभावच आहे आणि मी शेवटी वापरतोच ना, मी हे वापरतो मी ते वापरतो. अशा पद्धतीने निकीच्या पूर्ण इन्फ्लुएन्स खाली घनश्याम असलेला आपल्याला पाहायला मिळालं आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला काय वाटतं, घनश्याम फक्त हा करतो का, जो जिथं फायदा तिकडं घनश्याम पळतो, असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर पुढं आपण पाहिलं की परत तिथं थोड्या वेळानंतर डीपी आणि घनश्याम यांच्यामध्ये पण वाद होऊ लागतात, म्हणजे कामावरून की तू एक काम करतो आणि मी 2 ड्युटी करतो. पण घनश्याम म्हणतो की मी रोज करतो आणि तुम्ही 2 दिवसातून एकदा करता, किंवा अभिजित आहे तो 2 दिवसातून एकदा करता. आणि तुम्हाला जर काय वाटत असेल तर तुमचं तोंड शिवलंय का बोलायला, तुम्ही बोला. असं डीपी आणि घनश्याममध्ये पुन्हा एकदा तिथं वाद झालेला थोडासा पाहायला मिळतो. तेव्हा तिथं निकी पण असते. तेव्हा डीपी म्हणतात निकीला की घनश्याम जो आहे तो फक्त फुटेजसाठी एवढा बोलून गेला, आता 5-6 मिनिटात त्याला फुटेज मिळून जाणार. तेव्हा निकीला मात्र राग येतो. निकी म्हणते तुम्ही दरवेळेस हे फुटेज असं बोलत जाऊ नका, हे फुटेज नाही आहे, हे घर आहे, हे सीझन आपल्याला चांगला आहे, तो सीझन आपल्याला चांगला करायचा आहे, तुम्ही समजा फुटेज हा शब्द वापरू नका. त्यानंतर बाजूला बसलेले अरबाज आणि वैभव देखील बोलतात की तुम्ही काय हे फुटेज वगैरे असं काही बोलू नका म्हणून. आणि वर्षाताईंना सुद्धा ते तिथं असतात तर त्या पण याच्यामध्ये भांडणं पडतात किंवा या वादामध्ये त्या पण पडतात. तेव्हा ते पण म्हणतात अरबाजन ते की वर्षाताई तुम्ही तर फक्त इथं ॲक्टिंग करताय, ते पण कशासाठी तर फुटेजसाठी. आणि मग इकडं थोड्यानंतर पॅडी जो आहे तो निकीला सांगतो की ते जे बेड होतं साहित्य पडले बाहेर ते उचल. पण निकी म्हणते नाही, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी उचलणार. तर पॅडी म्हणतात मी उचलू का, पण मी जर उचललं तर मी जसं उचलं तसलं उचलू शकतो, त्यात जर काही झालं पडलं सांडलं तर त्याला मी जबाबदार नाही. तर निकी म्हणते नाही ते कसं चालेल, मग मी तुमचं काय साहित्य पडलं उचललं तर त्याला मी पण जबाबदार नाही. याच्यावरून त्यांचे बराच वेळ वादावादी होते. शेवटी अंकित तिथे येते. अंकिता म्हणते ठीक आहे, तिला तर नाही काय उचलायचं ना, नको उचलू दे, जे काय असेल ते बिग बॉस बघतील नाहीतर रितेश दादा बघतील, आपण याच्यात पडायला नको, असं म्हणून ते भांडणं तिथं मिटून जातं. त्यानंतर इकडं जी आहे ती निकी आर्याबद्दल जान्हवीला सांगते की आर्या मला म्हणते की हे झालं नाही, तू चिकन खाल्लं, तू हे खाल्लं ते खाल्लं. तेव्हा आर्या परत रागराग चालू होतं आर्याचा. म्हणते ती नालायकच आहे, ती निर्लज्ज आहे, तिला काय अक्कल नाही आहे, ती म्हणजे ती जेव्हा म्हणते की हिला निर्लज्ज आहे अक्कल नाही, तेव्हा काय होतं वर्षाताई तिथून पलीकडे बसलेले असतात, त्या म्हणतात की निर्लज्जम सदासुखी, हे परत जान्हवीला लागतं. ती म्हणते ताई तुम्ही कशाला बोलताय मध्ये, तुमच्यापाशी काय आलंय का,
तेव्हा ताई म्हणतात नाही मला शब्द वाटला, आवडता शब्द आहे माझा, मी बोलले. मग जान्हवी म्हणते तुम्ही घरी जाऊन बोला, तिकडं बाहेर पडल्यावर बोला. तर वर्षाताई म्हणतात मी कशा बाहेर जाईन, मी 90 दिवसांनी बाहेर जाईन. तर हे वाद त्यांचा परत जोरात त्यांचं भांडण चालू होतं. जान्हवी अतिशय खालच्या पातळीला येऊन वर्षाताईंना म्हणतात की तुम्ही माझ्या नादी लागू नका, आणि तुम्ही काय करता की आमच्या बाजूला ही पोरं बसलेली असतात, त्यामुळे ही पोरं आहेत म्हणून तुम्ही इकडं शायनिंग मारायला येता किंवा इकडे येऊन मस्त केस बिस असे उडवता. तेव्हा मात्र वर्षाताई म्हणतात बघा हिची पातळी बघा, ही कशा पद्धतीने बोलतीये, माझे नवरा सोडून मी नवरा सोडून मी कशाला या पोरांकडे बिरांकडे येऊ. तर अशा पद्धतीची त्यांच्या फार म्हणजे ॲक्टिंगवर गोष्ट येतात की ॲक्टिंगवर भांडणं येतात, त्यांच्या पुरस्कार दिले ते पुरस्कारांवर भांडणं येतात, इतक्या पद्धतीने भांडणं येतात. त्यात जान्हवी म्हणते की हे घाणेरडं तोंड मला तुम्ही दाखवू नका. मी अशा पद्धतीने खालच्या तराला जाऊन जान्हवी पुन्हा एकदा वर्षाताईंचा अपमान करते. तर हे कुठंतरी एक चुकीच्या पद्धतीने जान्हवी वेगळ्या ट्रॅकला जात आहे असं आपल्याला दिसते की मागच्या वेळेला निकी वेगळ्या ट्रॅकला जात होती, आता या वेळेला निकी कुठेतरी शांत झाली, तर जान्हवी वेगळ्या ट्रॅकला जाताना आपल्याला दिसते. त्यानंतर अंकिता यांनी या सगळ्या गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न अंकिता करते. आणि आजच्या एपिसोडचा जर एंड होता तो एंड म्हणजे होता की रक्षाबंधन निमित्ताने सेलिब्रेशन जे आहे कॅडबरी सेलिब्रेशन यांनी एक हे केलं की तुम्ही तुमच्या बहिणीच्या आठवणी सांगा, त्याची आम्ही तुम्हाला एक फ्रेम करून देऊ कॅडबरी सोबत. तर पहिल्यांदा अभिजित त्याच्या बहिणीच्या आठवणी सांगतो, नंतर सूरज त्याच्या बहिणीच्या आठवणी सांगतो. पण ह्या दोन्हीच्या आठवणी ऐकत असताना घरातील सर्व सदस्य हे खूप भावनिक होतात, काही जण रडू लागतात, अरबाज रडतो, वैभव रडतो, म्हणजे सर्वच सदस्य खूप म्हणजे रडत असतात याच्यामध्ये. अशा पद्धतीने आजचा हा जो पूर्ण भाग जो आहे तो पूर्ण भाग आपल्याला संपलेला दिसतोय. आता आजच्या भागात मोस्ट घडलेल्या गोष्टी म्हणजे जान्हवी आणि वर्षाताई म्हणजे या दोघी पण ॲक्च्युली फुटेजसाठी काम करतायत की खरं त्यांचं भांडण आहे हे काही प्रेक्षकांना याच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं, आजचं वागणं हे योग्य होतं का जान्हवीचं? आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा.